तुम्हाला हेच सुचवायचं होतं ना की वरती दिली असती तर आमची समाधी पुण्य झाली. तसे नाही महाराज. तुमच्यासारखे नेक सरदार आहे म्हणून आम्ही ताटमाने देऊया. हा महाराष्ट्र हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. पण आमच्या डोळ्यासमोर चालतोय तो फक्त अफजल खान. महाराज, आई बाबांनी दिला ना. काही भवानीने कवर दिला असला तरी पुढच्या परिस्थितीला मलाच करून दिला पाहिजे. खानाकडची काय बातमी आहे? आम्ही हे माणसाचा शौकी आमच्या सुद्धा खबर आली. म्हणून तर शामी अन्नाची सजावट आम्ही हिरे माणकांनी केली आहे. खानाची शंभरी आणि बिळाची पहिली आणखी काय खबर? हा मोठा भक्ती आहे याने तुम्हाला जिवंत मारण्याची शपथ घेतली आहे. महाराज, खानाने तुम्हाला जीवे मारण्याची तयारी केली आहे. तुम्ही फसतात. महाराज, तुम्ही या कामगिरीवर जाऊ नये. ही कामगिरी आम्ही पार पाडतो. नाही, माझ्या मनात मावळ्यानो ही कामगिरी आम्हीच पार पाडणार. महाराज, तुमच्या जीवाला आमच्या जीवाला धोका आहे हे आम्हीही जाणतो. आणि जर का खानाने डाव साधला आणि आम्ही तुम्हाला अंतरलो तर नाही महाराज. महाराज, तुम्हाला काहीही होणार नाही. या बेतालीच्या अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत शत्रूची डाळाडाळ करून टाकेल. शाबास त्याच्याची शाबास. तुमच्यासारखे शूरवीर लढवय असताना तो खान आजरा मारणार. त्या खानाची बाजूपर कामापासून सुटण्यासाठी आपण कुठलीही युक्ती वापरणार. अफजल खान म्हणजे पहाडासारखा तिप्पाड. त्याच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ. आई बाबांनी याचा दुष्पादना भाग घाला. वैजी सांगितल्याप्रमाणे फौज तयार ठेवायची. जर हा घात झाला तर त्या मुसलमान सैन्यावर तुटून पडायचं. रत्नभर, याची काळजी आपण करायची नाही. त्या खानाच्या सैन्याच्या जारी निघाली करून टाकली. किंवा तुझं भाव महाराजाबरोबर राहायचं. जर का डबा फटका घेतला तर संशय मिळवायची. बरोबर, माझ्या जीव असेपर्यंत महाराजांच्या इच्छालाही संपादन करणार नाही. वैरी, जीवा, तुम्ही तुमची कामगिरी लोक करताल यात शंका नाही. आमच्या सर्वांपुढे एकच स्नेह, महाराजांची सुटका. रत्नभर, हे मराठ्याचे रक्त आहे. त्या गळ्या आधारे करणारे काही आपल्या जीवाचा उपयोग करणार नाही. मराठी मावळे म्हणजे महाराजाचे एकटी. या राईच्या जगात सुरंगाप्रमाणे पेरून ठेवले आहे. माझ्या
से अपने आप भले वालों, आए, आए। वो शिवा हमारा कुछ नहीं बिगाड़ सकता। सैयद, आप ही समझाओ अपना जान को। बेटा फाजल, वो हमारा कुछ भी बिगाड़ नहीं सकता। हमारे इतनी फौज के सामने वो कुछ नहीं कर सकता। हमारी जातों की फौज और उसकी अपना जान, आप होशियारी से काम लेना। बेटा फिक्र मत करो, याला भीम कडकडून मारणार, जसा त्याच्या बापाला आणि त्याच्या भावाला जमसकनात पाठवलं, त्याचप्रमाणे त्या शिवाला मी पाठवणार। येऊ सय्यद। एक बार वो मेरे हाथ में आने दो, तड़पा के मारूंगा। आज तक किसी ने ऐसी मौत नहीं देखी होगी, ऐसी मौत हम सुबह को दे देंगे। त्या शिवाने तर आमचं नांगर दाबलं आहे. आमचं जंगल नकोपैकी सोडलं आहे. सय्यद बंडा, करारानुसार त्याला दारात बाहेर उभं राहायला सांगा। महाराज म्हणतात की सय्यद बंडाला बाहेर जायला सांगा. अच्छा हम तो हुजूर के पास ही रहेंगे। खान साहेब, महाराज म्हणतात की ते सय्यद बंडाचा येताना फार घाबरले. ते जर दूर झाले नाही तर महाराज मागच्या मागे फिरतील. ये बात आहे सय्यद, तू शामियानाच्या दाराशी जाऊन बघ। ऐसा आप हमको मंजूर। आणि तू सुद्धा बाहेर जाऊन बघ। आम्ही एकांतात भेटणार। आइए राजे।
देताचे प्रयत्न आमचं सर्व सुख धन आणि दौलत ह्या लंकेच्या आधारावरच आम्हाला राज वाढवायचं आहे. ही प्रजा सुखी तर हा राजा सुखी. बाहेर जाऊ माझ्या संतुलित शापनाप्रमाणे त्याचा तो मुलगा राजस्थानमध्ये गेले भेटून जात. स्वतःच्या बापाचा शोक प्रणाकणावर ठूस देऊन तोल काढणारा तो फाशी झाला. ईर्षेने पेटू कुठलाय ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. तुमच्यासारखे नेक सरकार या आमच्या पाठीशी असताना असे कितीही काळ आले तरी त्यांच्याशी दोन हात करायला ही आमची भवानी तलवार सदैव तयार आहे. जगदंब उत्तरेकडून येऊ दे या तर दक्षिणेकडून येऊ दे, चारी बाजूने जरी खान आले तरी मानेने उपाय. माझ्या या कडेकपारीतील जंगली शापने मोठमोठे वृक्ष खानाला आमंत्रण देता येतील. जर तर तुम्ही आमच्या भूमीत पाय ठेवला तर जग खोलीत काढले जाणार. लक्षात ठेवा. शाबास मुलीजी शाबास. तुमचे हे उद्गार ऐकून आम्ही सह्याद्रीच्या कडेकपारीच्या घनदाट जंगलामध्ये रायेश्वराच्या मंदिरात आम्ही शपथ घेतली. हे राज्य श्रींचं आमची जनता छळापासून मुक्त व्हावी हीच प्रतिज्ञा घेतली होती आम्ही शिवशंकराच्या पिंडीत. आणि तीच प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आम्ही मावळे सज्ज आहोत. महाराज तुम्ही फक्त आज्ञा करा. महाराज आपल्या जागी राहून आजीबा महाले पट्टा चालवण्यात अगदी तरबेज झाला आहे. आजीबा महाले आपल्या प्राणाची पर्वा न करता या आमच्या महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. अरे माझ्या मराठ्याचे तुमच्यासारखे वीर लढवई असताना हे आमचं स्वप्न पूर्ण होणार हे आम्हाला असं वाटतं. महाराज, अरे आपली माणसं वाटपात आहे. आपण अवश्य भेटलो. पण काय महाराज? जी आम्ही आनंद उत्सव साजरा करू तो पुढच्या विजयानंतर. महाराज आम्हाला तरी कळू द्या पुढचा मान. महाराज विचार करण्या एवढा पुढचा विचार तरी कळू द्या आम्हाला. पुढचा विचार भवानी माते समोर पन्हाळ लढवणार आहे. तुम्ही काळजी करायची